डिअर स्टुडंट्स, सी हिअर आपण या अगोदर सोल्युशन म्हणजेच काय, टाईप ऑफ सोल्युशन या सर्व प्रकारची माहिती पाहिली. आज आपण आता फॅक्टर अफेक्टिंग सोल्युबिलिटी हा भाग पाहणार आहोत. म्हणजे सोल्युशन तयार होणारच आहे, परंतु सबस्टन्स सोल्युबल होणं आवश्यक आहे. म्हणजे सोल्युबिलिटी नंतर सोल्युशन कॉन्सेप्ट येतो. ओके, तर सोल्युबिलिटीचे फॅक्टर कोणकोणते आहे? तर त्यामध्ये पहिला जो आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट्स. दुसरा जो आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर्स. तिसरा जो आहे तो इफेक्ट ऑफ प्रेशर्स. इफेक्ट ऑफ प्रेशर्स हे तीन फॅक्टर आहेत. त्यामध्ये पहिला कोणता आहे? नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. दुसरा कोणता आहे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तिसरा कोणता आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर्स. तर यामध्ये पहिला जो पॉईंट आहे नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट. या नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये कशा प्रकारचा पार्ट आहे की सोल्यूट आणि सॉल्वंटचं केमिकल नेचर्स, केमिकल कॅरेक्टर्स जर सोल्यूट आणि सॉल्वंटचे सिमिलर असेल तर तो पार्ट म्हणजे ते सोल्यूट आणि सॉल्वंट एकत्र मिक्स होतील लवकर. जसं की एखादा लिक्विड आहे, समजा पाणी आहे आणि दूध आहे, हे लवकर मिसळल्या जातात कारण की दोघांची स्टेट काय सारखीच आहे, थोडंसं नेचर पण सारखंच येईल. म्हणजे अशा प्रकारचा पार्ट जे केमिकल कॅरेक्टर सारखेच आहेत ते लवकर सोल्युबल होतात एकमेकात, त्यापासून तयार झाला सोल्युबिलिटी शब्द. ओके, त्यानंतर जसं लाईक डिझॉल्व लाईक, लाईक डिझॉल्व लाईक या कन्सेप्टनुसार आहे. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ इंटरॅक्शन्स जे दोघांचे सिमिलर असतील, दोघं कोण? सोल्यूट आणि सॉल्वंट. सोल्युशन होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहे, एक सोल्यूट दुसरा सॉल्वंट. याचे जर इंटरमॉलिक्युलर फोर्स जर याचं सिमिलर नेचर असेल तर ते सुद्धा गोष्टी एकमेकात लवकर मिसळतात. म्हणजे अशा गोष्टी ज्या एकमेकात लवकर मिसळू शकतात. ठीक आहे, तर त्यामुळं त्या जर मिसळल्या एकमेकात, सोल्यूट आणि सॉल्वंट एकमेकात जर त्याचे केमिकल कॅरेक्टर हे सगळे व्यवस्थित असतील तर त्या गोष्टी सोल्युबिलिटी जास्त असते, म्हणजे सोल्युबल होतं थोडक्यात. ओके, दुसरा पॉईंट इफेक्ट ऑफ टेम्परेचर. या इफेक्ट ऑफ टेम्परेचरमध्ये जर प्रोसेस एंडोथर्मिक असेल, लक्षात घ्या, जर प्रोसेस एंडोथर्मिक असेल तर सबस्टन्सची सोल्युबिलिटी जास्त असते. कधी? टेम्परेचर जास्त असल्यावर. म्हणजे इफ increase temperature solubility of substance increase in endothermic process according to Le-Chatelier's principles. म्हणजे Le-Chatelier's principles नुसार जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी ऑफ सबस्टन्स सुद्धा वाढते. कधी? एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर. समजलं? हा एक्झामला येणारा पार्ट अशा प्रकारे येऊ शकतो. व्हॉट आर फॅक्टर्स अँड एक्सप्लेन. तर फॅक्टर मी सांगत आहे आणि एक्सप्लेन करत आहे कारण बोर्डवर एवढ्या गोष्टी करणं शक्य नाही. ठीक आहे, त्यानंतर जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर, म्हणजे पहिला पॉईंट आपला क्लिअर झाला. आपण तिच्यात लाईक डिझॉल्व लाईकनुसार सांगितलं. केमिकल कॅरेक्टर सोल्यूट आणि सॉल्वंटचे जर सिमिलर असतील तर हा सोल्युबिलिटी जास्त असते. ठीक आहे, त्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स जर जास्त, इंटरमॉलिक्युलर फोर्स जर सिमिलरिटी असेल दोघांमध्ये, सोल्यूटची इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन यांचं सुद्धा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस जे असतील सेम सिमिलर असतील तर सोल्युबिलिटी जास्त असते. ठीक आहे, त्यानंतर इफेक्ट ऑफ टेम्परेचर एंडोथर्मिक प्रोसेस असेल, एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर इंक्रीज टेम्परेचर इंक्रीज सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स. ठीक आहे, हा दुसरा पॉईंट चालू आहे. आणि जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर त्यामध्ये इंक्रीज टेम्परेचर डिक्रीज द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्स. प्रोसेसवर डिपेंड आहे. तुम्ही म्हणाल टेम्परेचर इंक्रीज तर सोल्युबिलिटी इंक्रीज, असं राहणार नाही. जर एंडोथर्मिक प्रोसेस असेल तर सोल्युबिलिटी इंक्रीज होते टेम्परेचर इंक्रीज केल्यानंतर. जर एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तर सोल्युबिलिटी डिक्रीज होते. कधी? टेम्परेचर वाढवल्यानंतर. हे कशानुसार आहे? हे ली-चॅटेलियर्स प्रिन्सिपलनुसार आहे. ठीक आहे, म्हणजे हा भाग इथं पूर्ण झाला. इथं एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेसला खूप महत्त्व आहे. एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये इंक्रीज टेम्परेचर इंक्रीज सोल्युबिलिटी, इन एक्झोथर्मिक प्रोसेस इंक्रीज टेम्परेचर डिक्रीज सोल्युबिलिटी. हा पॉईंट दुसरा कव्हर झाला. त्यानंतर इफेक्ट ऑफ प्रेशर्स. तर काय इफेक्ट ऑफ प्रेशर्स? तर इफेक्ट ऑफ प्रेशर असा कन्सेप्ट आहे, जर
इफेक्ट ऑफ प्रेशर मला सांगा, सॉलिड सबस्टन्स असेल तर काही इफेक्ट होईल का? नाही होणार. लिक्विड सबस्टन्स असेल तर काही इफेक्ट होईल का सॉल्युबिलिटीवर? नाही होणार. म्हणजे हे जे कन्सेप्ट फॅक्टर जे आहेत कशावर डिपेंड आहेत? दोन गोष्टी एकत्र करायच्यात आणि एकत्र केल्यानंतर सोल्युबल झाल्या पाहिजेत. त्या लवकर सोल्युबल कशा होणार यानुसार ते कन्सेप्ट फॅक्टर अवलंबून आहेत. मग तेच चालू आहे आपलं. मग यामध्ये इफेक्ट ऑफ प्रेशर, जर प्रेशर वाढवलं, पण आपला जर एक सॉलिड आहे सबस्टन्स, दुसरा सॉलिड आहे, त्याला एकत्र करायचं, जसं आपण स्टेनलेस स्टीलचं भांडं सांगितलं, तर प्रेशरचा काही संबंध नाही. दूध आणि पाणी एकत्र केलं तिथं प्रेशरचा काही संबंध येत नाही. परंतु जर तिथं गॅस असेल, गॅस तुम्ही पाहत असाल, बलून आहे, बलूनमध्ये गॅस असतो, आपण जर थोडं प्रेशर अप्लाय केलं तर बलूनचा आकार बदलतो. म्हणजेच काय की गॅसेसवरच फक्त प्रेशरचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे व्हेन सबस्टन्स आर गॅसेस स्टेट देन प्रेशर फॅक्टर्स रिलेटेड फॉर दॅट कन्सेप्ट. ओके. म्हणजे इन्क्रीज प्रेशर, तर प्रेशर जर वाढवलं तर सॉल्युबिलिटीसुद्धा वाढते. ओके. प्रेशर जर वाढवलं तर सॉल्युबिलिटीसुद्धा वाढते. पण कधी सॉल्युबिलिटी वाढेल तर सबस्टन्स कोण्या स्टेटमध्ये पाहिजे? गॅसेस स्टेटमध्ये. तर 3 फॅक्टर झाले हे तिन्ही फॅक्टर आपण पाहिले. हे तिन्ही फॅक्टर कशा रिलेटेड होते? तर तिन्ही फॅक्टर हे सॉल्युबिलिटीवर डिपेंड आहे, सॉल्युबिलिटीसाठी आहेत. तर सॉल्युबिलिटीसाठी पहिला फॅक्टर कोणता आहे? नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्वंट. दुसरा फॅक्टर कोणता आहे? इफेक्ट ऑफ टेम्परेचर. तिसरा फॅक्टर कोणता आहे? इफेक्ट ऑफ प्रेशर्स. मग इफेक्ट ऑफ प्रेशर तिसरा आहे. तर यानुसार एक लॉ तयार होतो. तो जो लॉ आहे तिसऱ्यानुसार, तो जो लॉ आहे तो कोणता लॉ आहे? हेनरी लॉ. कोणता लॉ आहे तो? हेनरीज लॉ. हेनरीज लॉ का तयार झाला? तर हेनरीज लॉ हा फॅक्टर अफेक्टिंग सॉल्युबिलिटी या कारणामुळे तयार झाला. तर कोणता फॅक्टर आहे? तर तो फॅक्टर आहे तिसऱ्या नंबरचा, तो म्हणजे इफेक्ट ऑफ प्रेशर. मग इफेक्ट ऑफ प्रेशर कशावर अवलंबून असतो? त्या स्टेटवर अवलंबून असतो. मग स्टेट कोणती पाहिजे? तर गॅसेस पाहिजेत. मग हेनरी लॉ काय सांगतो? तर हेनरी लॉ पहा, द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड्स, द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड is directly proportional to the pressures over the solutions. म्हणजे काय? सॉल्युबिलिटी ऑफ गॅस म्हणजे गॅस आहे, पण कशावर? तो गॅस कशामध्ये आहे? लिक्विडमध्ये आहे. जसं की कार्बन डायऑक्साईड हा कशामध्ये असतो? सॉफ्ट कोल्ड ड्रिंक बॉटलमध्ये असतो. म्हणजे खाली काय असतं? लिक्विड असतं आणि त्यावर गॅस असतो. तसा कन्सेप्ट आहे तो. ओके. मग लिक्विडच्या वर गॅस असतो. म्हणजे द सॉल्युबिलिटी ऑफ गॅस किंवा लिक्विडमध्ये सुद्धा असतो. इन म्हणलेला आहे, इनमध्ये पण, म्हणजे तो पण तसा पण राहणार. सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सॉल्युबिलिटीसाठी कन्सेप्ट काय म्हणजे सिम्बॉल काय आहे? यस, solubility of gas in liquid is directly proportional साईन काय आहे? अशा प्रकारचं. याला अल्फा म्हणतात, पण अल्फा हा कन्सेप्ट मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये झाला, त्यालाच आपण इथं डायरेक्टली प्रोपोर्शनलसाठी सुद्धा यूज करू शकतो, यूज करतात. इथे अल्फा नाही म्हणायचं, इथं डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणणार. ओके. डायरेक्ट प्रोपोर्शनल टू द प्रेशर. प्रेशरचा सिम्बॉल काय आहे? पी ओव्हर द सोल्युशन. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये ते कॅरी होत आहेत त्या प्रकारचा पार्ट. म्हणजे सॉल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल प्रेशर. म्हणजे सॉल्युबिलिटी वाढणार, प्रेशर वाढवल्यानंतर प्रेशर कमी झालं, सॉल्युबिलिटी कमी होणार. म्हणजे हे वाढले की हे वाढणार, हे कमी झालं तर हे कमी होणार. असा कन्सेप्ट, त्यालाच म्हणायचं हेनरी लॉ. कशावर डिपेंड आहे तो? इफेक्ट ऑफ प्रेशर या फॅक्टरवर डिपेंड आहे. ओके. त्यानंतर याला सॉल्व करू आपण आता. एस इज इक्वल टू KHP. मग हा डायरेक्टली कन्व्हर्जन कशामध्ये केला? याला आपण कशामध्ये कन्व्हर्जन केलं? इज इक्वल टू मध्ये. ओके. हा झाला आपला कन्सेप्टनुसार. परंतु आता आपण याला सॉल्व करत आहोत म्हणजे डायरेक्टलीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायला? इजिकल टूमध्ये. इजिकल टूमध्ये करत असताना कॉन्स्टंट पुट करावा लागतो. कॉन्स्टंट पुट करताना आपण के केलेला आहे. के तर करतो आपण, के जनरली सर्वासाठी करतो, परंतु आपला हेनरी लॉसाठी आहे म्हणून एच इथं जो सुरुवातीला स्टार्टिंगला आहे एच, तो एच इथं घेतला म्हणजे तो हेनरी कॉन्स्टंट्स. तो काय झाला? हेनरी कॉन्स्टंट्स. म्हणजे हे झालं त्याचं पूर्ण सोल्युशन्स. मग एस काय आहे? सोल्युबिलिटी. ओके. के एच काय आहे?
के एच जो आहे तो हेनरी कॉन्स्टंट्स, पी काय आहे तर पी आहे प्रेशर्स. अशा प्रकारचे कन्सेप्ट आहेत. ठीक आहे. मग आता हा पार्ट झाला इथे. मग आपण आता याचं युनिट पाहू. तर युनिट कशा प्रकारचं असेल तर एसचं जे युनिट आहे लक्षात घ्या सोल्युबिलिटीचं. तर सोल्युबिलिटीचं युनिट जे आहे तुमचं मोल पर लिटर राहील. म्हणजे किती मोल एका लिटरमध्ये, 1 मोल की 2 मोल काय जे असतील ते. ठीक आहे. प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये असतो. इथं उल्लेख आपला बारमध्ये केला आहे. बारसुद्धा युनिट आहे कशाचं, प्रेशरचं. मग के एच काय, के एचचं युनिट काय करणार तर के एचचं युनिट असं राहणार नाही. के एचचं युनिट आपल्याला याच्यावरून काढावं लागेल. मग कसं काढावं लागेल तर के एच इथं आहेच. मग के एच कसा होईल आता इथं आपल्याला सॉल्व करायचं म्हटल्यानंतर हे युनिटसाठी हे काय आहे, कोणता पार्ट आहे, युनिट. आपण इथं काय केलं, स्टेटमेंट लिहिलं. नंतर काय केलं, त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन लिहिलं. इथं काय केलं, कॉन्स्टंट पुट केला. इथपर्यंत लिहिलं. इथं हे काय आहेत तर हे एस म्हणजे काय, के एच म्हणजेच काय, पी म्हणजेच काय हे आहे. इथं काय आहे, युनिटबद्दल बोलतो आपण. कशाचं, प्रत्येकाचा एसचा, पीचा आणि के एचचा. तर एसचा पीचा आपण पी 12 घेतला ॲटमॉस्फिअरमध्ये नाही. हा सॉल्युबिलिटी मोल पर लिटर, कारण सोल्युबल कोणत्याही सबस्टन्स होण्यासाठी लिटरमध्ये त्याचं सॉल्वंट लागतोच. त्यानंतर के एचचं युनिट कसं काढणार, एस आणि पी आणि के एच याचं रिलेशन कसं आहे पहा. तर के एच जर आपण काढला बाहेर तर एस डिवाइड बाय पी असा होतो. एस डिवाइड बाय पी. मग एसचं युनिट काय आहे, एसचं युनिट जे आहे मोल आहे पर लिटर. पीचं युनिट काय आहे, बार आहे. मग के एचचं युनिट काय होणार तर के एचचं जे युनिट आहे ते काय होणार, मोल पर लिटर पर बार होणार. कारण बार वर जाणार म्हणजे पर बार. अशा प्रकारे हेनरी लॉ, त्यांचं स्टेटमेंट, त्यांचं मॅथमॅटिकल फॉर्म, त्यांचे सोल्युशन्स कॉन्स्टंट पुट करून, त्यानंतर त्याचे एक्सप्रेशन्स म्हणजे त्याचे लॉंग फॉर्म, एस कशासाठी सिम्बोलाइज फॉर्म म्हणून आपण त्याला. इथं युनिट, एसचा युनिट पाहिला, पीचा युनिट पाहिला, के एचचा युनिट पाहिला. ओके, नाव थँक्यू.